ती आई. सुमन अर्थात पुष्प, मोहक आणि सुगंधित. ताईच्या म्हणजे मी आईला ताई म्हणायचो. ताईच्या बाबतीत अगदी योग्य विशेषण. अभिजात सौंदर्याची खाणच होती माझी आई, तर ती फक्त आई. खरंच आज ती असती तर नुसत्या विचारानेच मन गहिवरून जातं. मला तर काही सुचत नाहीये, काय बोलू, कसं बोलू, कसा तुझा जीवन प्रवास मी उलगडू. तूच तुझा जीवन प्रवास उलगडतेस का? येतेस माझी मदत करायला? येतेस? ताई, तू खरंच आलीस? अरे तूच बोलवलंस ना मला? मग इतकं चकित का झालास असं? मला वाटलं नाही तू अशी समोर येशील म्हणून. अरे बाळाने बोलवलं आणि आई येणार नाही असं कधी होईल का? तू थांब, एक मिनिट थांब, तू 1 मिनिट थांब. मला तुला खुर्ची आणू दे. थांब. ताई, मंजूताई कुठे आहे? बघ ताई आली रे. खरंच आली ताई. तुम्ही बोलवलं ना तर आले. मोठ्यांना नमस्कार करते. आणि लहानांना आशीर्वाद बर का. अहो तुम्ही हो तशीच आहेत. 25 वर्षापूर्वी जशी होती तशीच तब्येत आहे तुमची. लेकी सुना आणि मुलं छान काळजी घेत आहेत हो तुमची. तुम्ही पण आलात, बरं झालं आलात. चहा करा ना एक कप. खूप दुरून आले हो मी. 1 कप चहा पहिलेच असतात. तुम्ही करायचे ना चहा करायचे आणि मला पण द्यायचं. 1 कप चहा पाहिजे मला. आणि भाऊ नंदू, चंद्रकांत, प्रभाकर, अरे सगळेच आले. सगळेच भेटायला आले मला. सगळेच आले. हो ना. सगळे तुला भेटायला आलेत आणि त्यांना आश्चर्य वाटतंय की तू आहे. खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. सगळ्यांना बघून खूप छान वाटलं. पण हा म्हणला तसंच खरं अवघड आहे नाही. स्वतःचा जीवन प्रवास करते तरी प्रयत्न. खूप प्रश्न असतात तुझ्या मनात. अगं प्रश्नांचं तर काहून मागून तुझ्या खुशीत माझं पूर्ण आयुष्य गेलंय ग.
काही प्रश्न खूप अनुत्तरित आहेत, ज्याचा कधी तू बोलली नाहीस म्हणा